हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात? तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजत असेल की माझी झोप नाही झाली. रात्री लेट झोपली आणि सकाळी लवकर उठली, कारण की नागपंचमी होती. सगळं घरातलं आवरलं आणि गॅलरीत उभी होती, तर बाहेरचं व्ह्यू तुम्हाला दाखवते. तसं काय आता सध्या तिथं काम चालू आहे. हे फणसाचं झाड आहे, आता खूप मोठं झालं आहे. मागे ते मी लावलेलं तेव्हा खूप छोटं होतं. त्यानंतर खाली गेली, जिथे आमचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो, तिथे मोदक बनवले. अर्ध्या पोळ्या लाटून झालेल्या, मग अर्ध्या मी लाटल्या. लग्नाच्या आधी मी मम्मीला मदत करायची. आता मी सगळं एकटी करते. म्हणजे किती फरक पडतो ना, पहिले आपल्याला जास्त काय करायला नाही लागत. मग इथे पोळ्या वगैरे लाटून झाल्या. मी कशा पोळ्या करते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवणं बनवून झाले आणि सगळ्यांचं जेवून झालं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी तुरब्याला गेलो. इथे आम्हाला एक मूर्ती पाहिजे होती हनुमंताची, पंचमुखी हनुमंताची, डोरला लावायला. तर ही खूप मोठी स्टेशनरी आहे तिथली आणि तेवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या देवांच्या की तुम्हाला काय सांगू. पण इथे आम्हाला ती मूर्ती नाही भेटली, आम्हाला दुसरीकडे भेटली आणि एक राखी घेतली भावासाठी. अजून सेम घेणार होती पण सेम नाही भेटल्या. त्यानंतर दाबेली खाल्ली आणि ही ती देवाची मूर्ती जी आम्हाला पाहिजे होती आम्ही लावली आता.